आजच्या दिवसातला पहिला सामना आता सुरू होणार आहे. साई चौक भांडूप वर्सेस जितू सचिन निलेश 11 यांच्या दरम्यान. कालच्या दिवसामधनं 40+ मधनं गोलिवली 40+ ही टीम अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेली आहे. आज तसाच पहिला सामना साई चौक भांडूप वर्सेस जितू सचिन निलेश यांच्या दरम्यान आहे आणि आता सामन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. आणि साई चौक भांडूप यांची प्रथम फलंदाजी आहे आणि ओपनिंगला उतरले आहेत ते प्रभाकर आणि नागेश. प्रभाकर यांनी स्ट्राईक घेतलेली आहे आणि गोलंदाजीसाठी आहे एकदम नावाजलेले असे भांडूपचेच आहेत बहुतेक वैशाख. लेफ्ट आर्म बॉलर आहेत, फिरकूपट्टू आहेत. त्यांनी खूप असे मैदानं गाजवलेत वैशाख यांनी. त्यांच्या काळामध्ये अशी मैदानं गाजवलेत की त्यांनी मेडन ओव्हर सुद्धा टाकलेले आहेत 1च्या 2च्या. कोणाला हलून दिलं नाही अशी त्यांची गोलंदाजी वैशाख यांची. खूप मोठे असे लिजेंड खेळाडू आहेत. आज तुम्हाला सर्व लिजेंड खेळाडूच बघायला मिळतील. तसेच आमच्या पॅव्हेलियन मध्ये बंटी यांनी सुद्धा खूप आपल्या फलंदाजीने असे मैदानं गाजवलेत की एक वेळ असं होतं की ते डोंबिवलीला आले की लोक त्यांच्याबरोबर फोटो आणि सिग्नेचर घ्यायला येत होते, जसं आज केतन म्हात्रेंच्या बाबतीत होतंय. आणि डावातला पहिला चेंडू आणि निर्धाव. फलंदाजांनी वाईटची दाद मागितली पण ती फेटाळून लावली अंपायरनी. अंपायर हे आमचे नावाजलेले पुष्कर काठे नवापाड्याचे. आणि दुसरा चेंडू टोलावलेला आहे आणि हा मोठा षटकार. पहिला चेंडू निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय. बॅट्समनचा कॉन्फिडन्स खूप हाय आहे. आता बघूया त्यांना रोखण्यात यश मिळतं का आपल्या गोलंदाजाला. आणि गोलंदाजाचं नाव कमलाकर. वैशाख दिली त्याला वैशाखला त्याने कमलाकर. आता बघूया त्यांना रोखण्यात यश मिळतंय का परत बॅट्समन मोठा शॉट्स मारून आपला कॉन्फिडन्स वाढवतोय. आणि हा निर्धाव चेंडू प्रति उत्तर दिलेलं आहे कमलाकर मामा यांनी. 3 चेंडू 6 धावा. आज 50+ खेळत्या सर्व प्लेयर्स आणि हे सगळे आपले मैदान गाजून आलेले प्लेयर्स आहेत. खूप अनुभवी प्लेयर आहेत. आणि हा पुन्हा टोलावलेला हा चेंडू आणि हा षटकार. असाच या षटकातील दुसरा षटकार मारलेला आहे प्रभाकर यांनी. सहज गत्या एकदम आरामात मारतायत, असं वाटत नाहीयेत की ते खूप काही एफर्ट्स लावतायत. 4 चेंडू मध्ये 12 धावा. आणि हे मला असं वाटतंय कालपेक्षा जे 40+ खेळत होते ना त्यांच्यापेक्षा उत्तुंग आणि लांब षटकार मारतायत. हे सर्व अनुभव आहेत. षटकातला 5वा चेंडू कमलाकर मामा घेऊन येत आहेत प्रभाकर यांना. आणि ही अवांतर धाव वाईटच्या स्वरूपाने. कमलाकर मामांचा कॉन्फिडन्स थोडा लो झालेला आहे. आणि पुन्हा एकदा प्रभाकरनी मारलाय. बघूया चौकार झाला आणि हा चौकार. प्रभाकर एकदम सहजरित्या असे शॉट्स मारतायत की त्यांना कोणी हलवा बॉल टाकतं असं वाटायला लागलंय. आणि 5 चेंडू मध्ये 17 धावांची भागीदारी आणि एकट्याच्या नावावर आहेत त्या म्हणजे 17 धावा प्रभाकर यांच्या. अजून 16. अजून सुद्धा नागेश यांना काही स्ट्राईक मिळाली नाहीये.
नागेश हे नॉन स्ट्राईकलाच उभे आहेत आणि हलकं हलकं असं पाऊस पडून थोडंसं विकेट सुद्धा ओलं झालंय तरी सुद्धा त्यांना काही फरक पडत नाहीये. आणि पुन्हा एकदा टोलावलाय प्रभाकर यांनी. षटकातला तिसरा षटकार आणि या षटकारांच्या मदतीने स्कोर होत आहे 23. एक षटका मागे स्कोर झालाय बिनबाद 23. आता 6 चेंडू नंतर पहिल्यांदा बॅटिंगला आले ते नागेश. आज आमचे कॉमेंटेटर पिंट्या जोशी हे अजून आलेले नाही आहेत. काल पूर्ण दिवस त्यांनी कॉमेंट्री केली पण आज ते काय उपस्थित नाही आहेत. बहुतेक कुठे गेलेत का मच्छी बिच्छी घ्यायला. आणि आता गोलंदाजी साठी येत आहे ते वैशाल. बघूया वैशाल कशी आपल्या संघासाठी कामगिरी करतायत आणि त्यांचा सामना करतील ते नागेश. नागेशचाही पहिला बॉल आहे. ते अजूनपर्यंत बॉल खेळले नाही आहेत आणि पहिल्या चेंडूवर ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि 2 धावा धावून काढलेले आहेत. पहिल्या चेंडूवर नागेश यांनी 2 धावा धावून काढलेले आहेत आणि आपलं स्वतःचं खातं खोललंय. पुन्हा सेम शॉट आणि सेम टप्पा तिथेच पडलेला आहे आणि तिकडेच बॉल आहेत पण आता फक्त 1 धाव कारण की तिकडे क्षेत्ररक्षक खूप तात्पर होते. त्यांनी एकच धाव दिलेली आहे आणि आता पुन्हा एकदा हार्ड हिटर प्रभाकर यांना फलंदाजी स्ट्राईक साठी आलेले आहेत ते. आता बघूया वैशाल यांना कसे खेळतात प्रभाकर. आणि हा शॉर्ट चेंडू कॅच आहे पण आणि मिस फिल्डिंग. कॅच होती पण त्यांना काही ती पकडता आली नाहीयेत आणि ते घसरलेले आहेत आणि त्याच प्रकारे 2 धावा झालेल्या त्या चेंडूवर. एक चांगला सुवर्ण संधी त्यांनी घालवलेली आहे फिल्डर यांनी. प्रभाकर एवढी चांगली बॅटिंग करत असताना सुद्धा त्यांचा काही झेल पकडू शकले नाहीयेत क्षेत्ररक्षक. आता किती महाग पडतायत प्रभाकर हे बघूया. पुन्हा एकदा कॅच आहे कीपरला आणि कीपर पकडले कीपर यांनी आणि प्रभाकर यांची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे आणि स्वतःच्या धाव झाली आहे त्या म्हणजे 24 धावांवर बाद झालेत प्रभाकर आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे नावाजलेले फलंदाज असे बंटी कांबळी. यांनी अशी खूप मैदानं गाजवली आहेत. एक हाती सामने जिंकून दिलेले आहेत स्वतःची. बघूया बंटी कांबळी यांची स्वतःची कामगिरी कशी होते आणि चेंडू झाले ते 4. अजून 2 चेंडू बाकी आहेत. वैशाल हे आपल्या नावानेच आपली बॉलिंग करतायत साजेशी अशी. आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीमध्ये फक्त 5 धावा आलेले आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. जर बंटी कांबळी यांनी 3 षटकार लगातार मारले तर राम पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. बघा बंटी कांबळी येताच म्हणजे पारितोषिकांचं एकदम वर्षाव झालेलं आहे आणि अजून 500 रुपये कोण डॉन यांच्याकडनं अजून 500 रुपये 3 षटकाराला. एटीएम खुला झालेला. आता इकडे बंटी कांबळी येतात आणि बंटी कांबळी यांनी एक हलकासा असा टच देऊन 1 रन धावून काढलेली आहे आणि आता 1 चेंडू बाकी आहे आणि फक्त 5 चेंडू मध्ये 6 धावा दिल्यात त्या वैशाल यांनी. चौथा 5वा 6व्या बॉलवर
आणि हा निर्धाव चेंडू कीपर यांना काय बॉल सापडला नाही पण मागे लागून आलेले आहे. धावून काढायचे आहेत मागे गेल्यावर फक्त मागे पूर्ण गेला बिल्डिंग मध्ये तरच डिक्लेअर स्वरूपात आहे. आणि 2 ओव्हर 29 धावा 1 गडी बाद. आणि आता वैशाल यांची धावा जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते म्हणजे आमचे संदपचे लाडके असे मित्र विनोद पाटील. विनोद पाटील यांनी अशी खूप चांगली उत्कृष्ट अशी गोलंदाजी कालही केली होती. आज ही खेळतायत ते 50 मध्ये. काल 40 मध्ये खेळले आज 50 मध्ये खेळतायत. खूप असा स्टॅमिना आहे त्यांचा. त्यांनी खूप मैदाने गाजवलेत. बघूया आता ही रंगत कशी बंटी कांबळे आणि विनोद पाटील यांच्यामध्ये कोण सरस ठरते. बंटी कांबळे यांनी प्रत्येक षटकाराला डॉन करणं 2000चं पारितोषिक लागले आणि 3 षटकार लगातार मारले. तर राम पाटील यांच्याकडनं 3 षटकार मारले त्याच्यानंतर प्रत्येक षटकाराला 2000 रुपये आहेत डॉन यांच्याकडनं. आणि राम पाटील यांच्याकडनं 3 षटकाराला 1000 रुपये आहेत. 3 मारले तर 1500 आणि त्याच्यानंतर मारणाऱ्याला प्रत्येक षटकाराला 500. आणि हा समोर टोलावलेला आहे चेंडू. बघूया 2 धावा होत आहेत का. आणि नाही एकच धाव मिळत आहे. 1 चेंडूवर 1 धाव मिळत आहे. हे पण बरोबर आहे. नंतर मग आम्हाला शोधत राहतात कॉमेंटरनी अनाउन्स केलं होतं म्हणून. आणि हा निर्धाव चेंडू विनोद पाटील हे खूप उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. निर्धाव 0 2 बॉल. ओके सर. आणि दुसरा चेंडू 1 धाव. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्यात विनोद पाटील यांनी. आणि स्ट्राईकला आलेले ते विनोद आपला बंटी कांबळी. बंटी कांबळी हे विनोद कांबळीचे छोटे भाऊ बंधू आहेत. बघूया बंटी कांबळे आपल्या नावाला असा साजेचा खेळ खेळतायत की नाही. अजून तरी त्यांच्या बॅटेतनं काही अजून मोठे असे फटके आलेले नाही आहेत. आणि विनोद यांचे मित्र आलेले आहेत ते कोमल. आणि हा अवांतर धाव म्हणजे वाईडच्या स्वरूपात 1 धाव. आणि साई चौक संघाची धाव संख्या झाली आहे ती 34. आणि तिसरं षटक मार्गस्थ. आणि पुन्हा ग्राउंड शॉट मारलाय बंटी कांबळे यांनी. आणि अशा एक धावा करून काही मोठा स्कोर असं साध्य केलं जाणार नाही. विनोद पाटील हे काही मोठा शॉट खेळायला देत नाहीयेत समोरच्या संघाला. खूप चांगली अशी बॉलिंग करतायत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि आता षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित. अशीच त्यांनी कालही सुद्धा गोलंदाजी केली होती पण त्याचा काही त्यांना काय फायदा झाला नाही कारण की त्यांना स्वतःचा सामना गमावावा लागला. म्हणून आज ते इकडे खेळतायत. आणि पुन्हा एकदा बॅटची कडा लागून मागे गेलेला बॉल आणि रनआउट होता होता वाचले बंटी कांबळे. आणि ओव्हर झालेली आहे. आणि 3 षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या झाली आहे ती 35. 1 गडी बाद.
प्रभाकर आउट झाल्यापासून असा मोठा षटकार किंवा मोठा फटका असा काय आला नाहीये. ते जेपर्यंत आपल्या विकेटवर उभे होते तोपर्यंत त्यांनी असे मोठे मोठे फटके मारून संघाची धावसंख्या वाढवली आणि लोकांचं मनोरंजन सुद्धा केलं. पण ते जसे आउट झाले तेव्हापासून काही चौकार षटकार काय बघायला मिळत नाहीयेत. आणि आता कोपरगावचे एक उत्कृष्ट लिजंड प्लेअर म्हणून गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत ते म्हणजे लारा. त्यांचं उर्फ नाव म्हणजे लारा आणि त्यांचं खरं नाव आहे ते म्हणजे सुगनाथ. आता सुगनाथला सामोरे जातील ते म्हणजे नागेश यांच्याकडनं ही काही मोठी असे फटके येत नाहीयेत. आणि ही लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. नागेशांना काही शॉट मारण्यासाठी वळता येत नाहीये. बंटी कांबळे यांनी बॅट चेंज केली आहे. बघूया आता त्या बॅटचा काय प्रभाव आहे. सुगनाथ यांच्या बॉलिंग मध्ये खूपच अशी धार आहे. खूप वेगवान बॉलिंग अशी करतात सुगनाथ. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बंटी यांना काही बॉल काय मारायला सापडत नाहीये. खूप फ्रस्ट्रेट झालेले आहेत. आता करू तर काय करू. आणि पुन्हा पाण्यामध्ये बॉल आपटलाय. बंटी यांना काय बॉल सापडत नाहीये आणि निर्धाव चेंडू. अजूनपर्यंत बॉल काही डोक्यावरनं गेले नाहीयेत. पूर्ण ते आपल्या रेंजने खांद्याच्या आजूबाजूने जात आहेत पण ते बंटी कांबळे यांना काय सापडत नाहीयेत म्हणून थोडे फ्रस्ट्रेट झालेत. अंपायरशी ते थोडेसे बातचीत करताना. आणि आता 3 षटकार लगातार मारले तर डॉन यांच्याकडनं मोठी असे 5,000ची मोठी रक्कम मिळणार आहे. विनोद पाटील जातात बॉलच्या मागे आणि बॉल गॅदर केलाय आणि एकच धाव. बंटी याच्या बॅटनं काही मोठे फटके लागत नाहीत. तसेच डॉन हे आपले पैसे वाढवत आहेत. 2,000 3,000 5,000 करतायत. आणि बॅटिंग कुठं करतोय विनोद शेठ. पर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नाही आणि 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्यात लारा यांनी आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 37. प्रभाकर आउट झाल्यापासून अशी मोठी फटके काही बघायला मिळाले नाहीयेत आणि धाव संख्याही वाढत नाहीयेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि ओव्हर झालेली आहे आणि 4 षटका अखेरी स्कोर झालेला आहे ती म्हणजे 37. या पुढील सामना होणार आहे ते सिनियर सिटीजन कुर्ला आणि RCC कल्याण यांच्या दरम्यान होणार आहे. तर दोघांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. लवकरात लवकर त्यांचा टॉस उडवण्यात येणार आहे. आज थोडे नियम चेंज झालेले आहेत. 50 प्लस मध्ये 5 ओव्हरला 5 गोलंदाज वापरले जाणार आहेत. कोणी एक गोलंदाज 2 ओव्हर टाकू शकत नाही. सिनियर सिटीजन कुर्ला आणि RCC कल्याण डोंबिवली यांनी लवकरात लवकर टॉस साठी यायचे नाहीतर पेनल्टीला सामोरे जावे लागेल. त्यांना ओव्हर कमी करण्यात येतील. जर पिंट्या जोशी मॅच बघत असतील तर त्यांनी लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. बंटी यांचे बॅट मधनं पुन्हा एकदा एकच धाव येत आहे. बंटी यांना काही मोठे काय फटके मारता येत नाहीयेत. त्यांना काही जमत नाहीयेत का बॉलर आपले खूप चांगली अशी बॉलिंग करतायत. आणि आता बॉलिंग साठी बॉलर आले ते म्हणजे फैयाज.
आणि लेगला टोलावलेला आहे हा चेंडू नागेश यांनी आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 40. फैयाज आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन नागेश यांनी समोरच खेळला आणि तो फैयाजच्या हातामध्ये आणि हा निर्धाव चेंडू. आणि शेवटची ओव्हर आहे हे काय बॅट्समनला समजत नाहीये का कळत नाही माहित नाही ते काय आपली बॅट उचलत आणि उचलले. माझा आवाज ऐकून त्यांनी बॅट उचलली आहे आणि चौकार. नाही अडला आहे बॉल अडला आहे आणि धावून काढलेल्या आहेत त्या म्हणजे 3 धावा. आणि या चेंडूवर फक्त 3 धावा धावून काढलेले आहेत. मला वाटलं चौकार कारण की त्यांच्या डोक्यावरनं बॉल गेला आणि बॉल मागे जाऊन थांबला अडकला. आणि बंटी यांनी समोर टोलावलेला चेंडू बघूया 2 धावा होत आहेत का. आणि विनोद पाटील यांना का बॉल सापडला नाही आणि 2 धावा धावण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते म्हणजे बंटी आणि नागेश. आणि 5 षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली आहे साई चौक यांची 45 धावा आणि 46चं आव्हान आहे. वैशाल यांच्या संघाने खूप उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. फक्त 45 धावावर त्यांना रोखायला त्यांना यश आलेलं आहे. एवढ्याचे उत्कृष्ट असे फलंदाज कैलास यांनी 40+ खेळायला सोडलेले बट खेळताना काही दिसत नाही. आता 50+ मध्ये एंट्री मारली आहे त्यांनी. 45 झालेले आहेत. 46 टू विन.
विनोद पाटील यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. विनोद पाटील, विनोद पाटील कुठे असेल त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. पंचेचाळीस धावा संख्या झालेली आहे. 46 धावांचं आव्हान आहे आणि कंपल्सरी चेसिंग आहे. आणि चेसिंग हे कंपल्सरी असेल. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत ते म्हणजे सागर. आणि त्या पहिल्या चेंडूवर असे झेलबाद होत आहेत ते लारा सुगना. त्यांची पहिली खेळी समाप्त झालेली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे सागर यांनी. मोठा मासा गळाला लागलेला आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते विनोद पाटील, संदप मॅन फ्रॉम संदप. सागर नॉन स्ट्राइकला आहे. बॉलर्स नेम
बॉलर्स नेम रमेश. आणि कोमल हिरवळे यांच्याकडनं विनोद पाटील यांना पारितोषिक लागलेलं आहे. जर विनोद पाटील यांनी 3 षटकार लगातार मारले तर कोमल यांच्याकडनं 2000चं पारितोषिक आहे. बघूया कोमल हे आता यशस्वी होत आहेत की नाही आणि आपल्या संघासाठी किती धावा जोडत आहेत ते. कारण की पहिल्या चेंडूवर रमेश यांनी मोठा धक्का दिलेला आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू. विनोद पाटील यांना ही काय बॉल सापडलेला नाहीये. आपण जेवढं सोपं समजतो पण तेवढं सोपं नसतं विनोद पाटील. आता आपल्याला काहीतरी करायचंय आणि काहीतरी करून दाखवायचंय या उद्देशाने उतरलेले ते विनोद पाटील. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विनोद पाटील यांना काही बॉल सापडत नाहीये आणि कोमल हिरवळे यांचे 2000 रुपये वाटतं त्यांच्या खिशातच राहतील असं वाटतंय. खूप अनुभवी असे खेळाडू आहेत. रमेश हे एकदम अचूक टप्प्यावर अशी गोलंदाजी करतायत आणि अचूक चेंडू टाकलेला आहे पण अंपायरचे दोन्ही हात हवेत आहेत आणि वाईटचा इशारा दिलाय त्यांनी आणि विनोद पाटील यांना काही बॉल सापडत नाहीये. आता बघूया षटकातील 4था चेंडू. विनोद पाटील यांना बॅटची कडा लागून मागे गेलेला आहे बॉल आणि प्रभाकर यांनी तो बॉल गॅदर करून पुन्हा एकदा बॉलरकडे सोपवला आहे. आणि आता पहिल्यांदा स्ट्राईकला आले ते म्हणजे सागर कांबळी. अच्छा. आणि सागरनी खूप उंच असा टोलावलाय आणि हा चेंडू कॅच होऊ शकतो की नाही पण नाही. फिल्डरला काही कॅच पकडता आला नाहीये. फक्त बघत राहिलेत. फक्त बघायची भूमिका घेतली त्यांनी आणि बॉल पकडून त्यांनी थ्रो केलाय कीपर यांच्याकडे. आणि तशाच या चेंडूवर फक्त धावा आल्या त्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धाव संख्या झाली आहे संघाची ती म्हणजे 4. 5 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात रमेश यांनी. खूप अचूक टप्प्यावर अशी गोलंदाजी करतायत. खूप अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. आणि हा शेवटचा चेंडू. सामना करतील ते सागर आणि सागर यांनी समोर मारलेला आहे आणि बॉल जाऊन चिखलामध्ये रुतलाय. फक्त 1 धाव काढलेली आहे आणि विनोद पाटील हे रनआउट होतात का नाही. पुन्हा त्यांना परत पाठवले सागर यांनी. कारण की सागर यांनी बघितलंय आपल्या बॅटला बॉल लागतोय तर आपण स्ट्राईक ठेवावी जास्तीत जास्त. आणि शेवट 1 ओव्हरच्या अखेरीस स्कोर झालाय तो म्हणजे 5 आणि 1 गडी बाद. आणि स्ट्राईकला पुन्हा आहे ते सागर. कोण आहे बॉलर्स नेम पापडेकर गोलंदाजीसाठी येत आहेत ते पापडेकर. आणि त्यांना सामोरे जातील ते सागर यांनी आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत आणि दोन्ही चेंडू आपल्या बॅटवर घेऊन
संघाची धावसंख्या वाढवली आहे आणि थोडं क्षेत्ररक्षणामध्ये थोडा फेरबदल. पापडेकर षटकातील पहिला चेंडू घेऊन आणि सागर यांनी खूप उंच असा आणि लांब षटकार ठोकलेला आहे. पहिल्या चेंडूवर सागर यांनी षटकार ठोकलेला आहे. खूप अखूट असा टप्पा टाकला होता आणि बॉलला काही काही पेसही नव्हतं. नाही ते षटकार आहे तिकडे. झाडाच्या त्या साईडने गेलं तरी षटकार आहे. फक्त भिंतीच्या त्या पलीकडे जायला नाही पाहिजे. भिंतीच्या या पलीकडे अलीकडे राहिला तर षटकार आहे आणि पलीकडे गेला तर षटकार नसेल. 2 धावा स्वरूपात मिळतील तुम्हाला. अलीकडे पलीकडे आता अलीकडे पडलाय. सागर खूप चांगली अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी आणि पुन्हा समोर कॅच सोडलेला आहे नागेश यांनी. सागर यांचा त्यांच्या हाताला चाटून गेलाय. खूप चांगला प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू खूप चांगला असा टाकून फक्त 1 धाव दिलेली आहे. रमेश यांनी खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून कमी धावांमध्ये रोखलं होतं. पण पहिल्या चेंडूवर फापडेकर यांनी षटकार खाऊन आणि विनोद यांनी पहिला चेंडू चौकार मारलाय त्यांचा. त्यांनी त्यांचं स्वतःचं खातं उघडलंय चौकार मारून. सागर यांची बॅटिंग बघून विनोद यांना ते बोलतात ना सरड्याला बघून सरड्याचा कलर चेंज होतो, तसंच विनोद पाटील यांचं सुद्धा झालेलं आहे. आणि विनोद यांनी पॉइंटला टोलावलेला आहे चेंडू आणि 1च धाव. आणि या 1 धावेच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती संघाची 17 आणि षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे ते फापडेकर. फापडेकरांच्या षटकामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार बघायला मिळालाय आणि सागर यांनी पॉइंटला वर्ण मारला आणि हाही चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या झाली आहे ती 21 आणि षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे ते फापडेकर. आणि पुन्हा एकदा लेगला मारण्यात आले षटकार. सागर हे खूपच आपल्या चांगल्या बहरत्या फलंदाजीमध्ये फलंदाजी करतायत आणि या षटकाराच्या साहाय्याने धाव संख्या झाली आहे ती 27 आणि फक्त आता 18 धावांची गरज आहे. नाही 17 धावांची गरज, 19 अजून 19 धावा पाहिजेत 18 चेंडू मध्ये. बॉलर्स नेम भरत. बघूया भरत आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत, धावा रोखतायत की नाही. आणि पहिला चेंडू तर निर्धाव काढला विनोद पाटील यांना भरत यांनी. अशीच जर गोलंदाजी चालू राहिली तर मॅच रंगात येईल, बघायलाही मजा येईल प्रेक्षकांना. भरत ही खूप अनुभवी असे गोलंदाज आहेत. बरेच वर्ष त्यांनी क्रिकेट खेळून आपलं नाव
नावारूपाला आणलेलं आहे. त्याच नावारूपामध्ये खूप चांगली अशी गोलंदाजी करतायत आणि रनआउट होता होता वाचले ते म्हणजे सागर आणि एक धाव. खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत भरत सुद्धा. 16 बॉल 18 नाही 16 बॉल 18 भरत खूप आणि भरत यांनाही टोलावलाय आणि हा कोणच नाही तिकडे क्षेत्ररक्षक आणि हा चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या झाली आहे ती झाली हा 32. अजूनही 13 धावांची गरज आहे. जशी विनोद पाटील यांची बॅटिंग आहे तसे ते खेळत नाहीयेत. त्यांना आज काय खेळायला जमत नाहीये. तेही मोठे मोठे षटकार चौकार मारतात पण आज त्यांना खूप रोखून ठेवलंय ते म्हणजे रमेश भरत या गोलंदाजांनी. आणि या चेंडूवर फक्त एक धाव आणि स्ट्राईकला आले ते विनोद पाटील. विनोद पाटील हे दुसऱ्या धावेच्या धावत होते पण त्यांना नकार दिलाय तो सागर यांनी. आता परत एकदा बॅटिंगला आले ते विनोद पाटील आणि विनोद पाटील यांनी 3 षटकार मारले. तो कोमल भोईले यांच्याकडनं 2000 आहेत. त्यांच्याकडनं एक षटकार लागत नाहीये. ते फक्त 1 रन धावून काढतायत. एक एक रन करून ते आपली धावसंख्या वाढवत आहेत. त्यांनाही माहिती आहे की मोठे षटकारांची काय षटके चौकारांची काय गरज नाहीये. एक एक रन करून होत आहेत म्हणून तेही मोठे फटके मारत नाहीयेत. आणि हा सागरच्या बॅटेतून निघालेला एक उत्तुंग षटकार. सागर हे आपल्या नावारूपाप्रमाणेच खेळतायत कारण की सागर ही 40+ मध्ये खूप चांगले असे ओपनर्स म्हणून नावाजलेले आहेत. 5 चेंडू झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. ओव्हर झालेली आहे ओव्हर सॉरी. आणि 3 षटकाराच्या अखेरीस धाव संख्या झाली ती साई चौक नाही जितू सचिन निलेश यांची धाव संख्या झालेली आहे ती 40 आणि फक्त आता 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. बॉलर्स नेम प्रवीण. आता प्रवीण आपल्या संघासाठी हे 4थं षटक घेऊन येत आहेत. बघूया त्यांच्या गोलंदाजीमध्ये ते आपल्याला त्या संघाला जिवंत ठेवतायत की नाही. आणि बॅटिंगला स्ट्राईकला आहेत ते म्हणून विनोद पाटील. विनोद पाटील यांच्याकडनं अजून एकही षटकार आलेला नाहीये कारण की कोमल हिरवळे यांनी 3 षटकारामागे त्यांच्यावर 2000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. रोख रक्कम 2000 पण ते आता मिळू शकत नाही कारण की संघाला फक्त 6 धावांची गरज आहे आणि 2 धावेच्या स्वरूपात डिक्लेअर आहेत ते. 11 चेंडू 4 धावांची गरज. एक हाती सामना चालू आहे. आणि हा निर्धाव चेंडू. विनोद पाटील यांनी आतापर्यंत 30 चेंडू तरी निर्धाव काढलेले आहेत. आणि हा शॉर्ट चेंडूवर समोर टोलावलेला आहे आणि या चेंडूवर फक्त 1 धावा मिळणार. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकला आला ते धडाकेबाज फलंदाज सागर. आणि फक्त संघाला 3 धावेची गरज आहे. या चेंडूवर षटकार मारून किंवा चौकार मारून सागर आपली आणि मारलाय पण तो काय चौकार आणि षटकार जाणार नाहीये.
फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आता मॅच विनिंग शॉट सागर मारणार का विनोद पाटील मारणार? या पुढील सामना होणार आहे ते सिनियर सिटीजन कुर्ला आणि RCC कल्याण यांच्यामधून. आणि विनोद यांच्या बॅटेतून षटकार जाता जाता राहिला आणि आउट झालेले त्यांचा कॅच पकडण्यात येत आहे. आणि त्यांची अशी संघर्षमय खेळी संपुष्टात आलेली आहे. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते एकदा लिजंड फलंदाज म्हणून फैयाज. आज जेवढे पण येतील 50+ खेळणारे ते म्हणजे सगळेच लिजंड प्लेयर असतील. त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूप असे उत्कृष्ट खेळ करून आपल्या संघाला जिंकून दिलेले एका हाती आणि आपलं खूप नाव मोठं केलेलं आहे. असे सगळे प्लेयर तुम्हाला बघायला मिळतील. अनुभव हा यांच्या 50 वर्ष त्यांच्या पाठीशी असणारा असा अनुभव आहे त्यांच्याकडे. विनोद हे निराश होऊन परत येत आहेत. त्यांच्याकडनं काय विनिंग शॉट लागला नाहीये. खूप प्रयत्न केले षटकार मारायचे पण त्यांच्याकडनं काही षटकार आलेले नाहीयेत. आणि हा वाईट अवांतर धाव आलेली आहे आणि फक्त एक धावेची गरज आहे. प्रवीण 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 आणि हलका हाताने खेळून काढलेला आहे फैयाजानी. आणि ओव्हर झाली आहे. सागर यांनी नकार दिला धावेसाठी कारण की सागर यांना विनिंग शॉट्स मारायचा आहे. एक षटकार मारून संपुष्टात आणतायत का एक रन करून संपुष्टात आणतायत बघूया. आणि आता शेवट षटक घेऊन येत आहेत ते नागेश जे की ओपनिंगला आले होते बॅटिंगसाठी. त्यांनी चांगली फलंदाजी केली होती पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पण त्याच्यानंतर त्यांच्याही बॅटेतनं काही चौकार षटकार बघितले नाही म्हणून काय मोठी धावसंख्या काय त्यांना उभारता आली नाही. एक माफक अशी धावसंख्या झाली आणि त्यांचा पाठलाग करताना सागर विनोद आणि यांनी तो पाठलाग पूर्ण केला. आणि हा वाईट सागर यांना काही षटकार मारता आला नाहीये.